मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय, पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला, "अहो, तुम्ही असं काय बोलताय? मोदींची एकदम आठवण का आली?" नाही, आठवण येत असते हो. काय जुनी नाती असतात. त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय, की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता, घराणेशाही, घराणेशाही, घराणेशाही. मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केलंय, त्याला काय म्हणायचं? ही कोणती शाही आहे? वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं? काय चाललंय? नाही आम्ही काय बसवलेत आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसलेत आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. मग ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे? आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे. तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ. पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार. वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची. एवढी मजल गेली. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय, माझ्या माचा अपमान करताय. काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती? कोणते संस्कार आहेत? आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो, तसा मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या, दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे. आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे, अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं? आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे. हे कसलेत? नुसते इकडनं तिकडे, तिकडनं तिकडे. आज इथे तर उद्या तिथे. काय वाटेल तिकडे जातायत, वाटेल ते बोलतायत. त्यांनी मला आव्हान दिलं. हे येऊन रस्त्याने जाऊन दाखवा. हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये त्यांना म्हणा रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड. बावडा ना कारण हे बोलणारं मला वाटलं बेवडा आहे. पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने येऊ आणि कुठल्या जाऊ?